नगरपालिकेच्या शहर स्वच्छतेचे ऑडिट करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. स्वच्छतेच्या खर्चाचा ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी. आर्णी रोडवरील नाल्यावरचे अतिक्रमण काढा त्वरित. शहरातील नाले साफसफाई व रस्त्यांची कामे त्वरित करा. मनसे. यवतमाळ शहराला मध्यभागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे तेथील नागरिकांसाठी एक खूप मोठा प्रश्न होऊन बसला आहे. यवतमाळ शहरात एकेकाळी स्वच्छतेसाठी पुरस्कार विजेता नगरपालिका आज शहरातील घाणीच्या साम्राज्यासाठी नावारूपास आली आहे. यवतमाळ शहरातील आर्णी रोडवरील नाल्यांवरचे अतिक्रमण दूर करून यवतमाळ शहरावर होणाऱ्या स्वच्छतेच्या खर्चाचा ऑडिट करून संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाईची मागणी करत मनसेने शहरातील अस्वच्छता व रस्त्याची दुरावस्था या विषयासंदर्भात नगरपालिका यवतमाळ विरुद्ध दंड थोपटले असून आज मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासक अधिकारी नाईक यांना निवेदन देण्यात आले. यवतमाळ शहरात मान्सूनपूर्व कामांतर्गत स्थानिक आर्णी रोड स्थित जिल्हा परिषद बिल्डिंगच्या बाजूला संदर्भात तेथील स्थानिक रहिवाशांनी आजपर्यंत न सुटलेल्या समस्यांबाबत मनसेकडे धाव घेत आपली व्यथा मांडली. आर्णी रोड परिसरातील नाला हा रेल्वे स्टेशन, वैद्यनगर, रानडे, स्वीट मार्ट, अग्निशमन दल, कव्हरनगर तसेच इतर परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या नाल्यांचा पूर्ण प्रवाह या नाल्यावर येतो. परंतु मान्सून तोंडावर असताना सुद्धा या नाल्याची अद्याप कोणत्याच प्रकारची साफसफाई न होता बेशर्माचे झाडे ताठ मानेने डौलत नाल्यात उभे आहेत. मागील ढगफुटीचा अनुभव लक्षात घेता या सर्व नाल्यांवरील अतिक्रमण व स्वच्छते संदर्भात मनसेने नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून शहरातील इतर भागातील नाल्यांवरचे अतिक्रमण तात्काळ दूर करावे जेणेकरून कोणती जीवितहानी होणार नाही. तसेच शहरातील चांगल्या रस्त्यांना डागडुजी करण्यापेक्षा जे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत म्हणजे ज्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे अशा रस्त्यांना तात्काळ दुरुस्ती करून पावसामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता त्यावर तात्काळ उपाययोजना व्हावी आणि शहरातील सर्व सिमेंट काँक्रीटच्या नाल्या तात्काळ स्वच्छ व्हाव्यात. तसेच स्वच्छतेच्या सर्व मोहिमेचे ऑडिट करावे जेणेकरून जनतेच्या घामाचे पैसे कोणाच्या खिशात गेले याची शहानिशा करता येईल अशी मागणी मनसेच्या अनिल हमदापुरे यांनी केली. या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे गोपाल घोडमारे, शिवम नंदुरकर, अजय राठोड, आशिष खोके, सौरभ अनसिंगकर, आशिष सरुळकर, लंकी छांगाणी, उमेश कपिले, मयूर बेलेकर, प्रथमेश मिठे यांचा मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्टर रामभाऊ भोयर, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, यवतमाळ. यवतमाळ नगरपालिका क्षेत्रातील आर्णी रोड स्थित हा नाला असो, यवतमाळ शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या या छोट्या छोट्या नाल्या असो, यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने कुठल्याच प्रकारची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नाही. एकीकडे नगरपालिका दावा करते की स्वच्छता मोहीम आटोपली आहे, मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे, परंतु संपूर्ण नाल्यामध्ये घाणेचं साम्राज्य या यवतमाळ शहरामध्ये आहे. एकीकडे रस्त्याची डागडुजी होऊन नाही, जे चांगले रस्ते आहेत त्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे, जे रस्ते वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहे ज्यामध्ये पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे अशा रस्त्यांना मात्र नगरपालिका कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही. एकीकडे नाल्यामध्ये बेशर्माचे झाड वाढवत आहे आणि दुसरीकडे निर्लज्जपणाचा कळस नगरपालिका यवतमाळ गाठत आहे. मी या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेला आज निवेदन देऊन मनसेच्या वतीने इशारा दिलेला आहे की यवतमाळवरील जे नाले आहेत त्या नाल्यावरचं सर्व अतिक्रमण त्वरित दूर करावं. यवतमाळ शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे पूर्ण हातात घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळकर जनतेच्या घामाचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा कोणाच्या घाशात चालला याचा शहानिशा होण्यासाठी यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं पूर्ण ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीनं मी आज इथे केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात जर या सर्व स्वच्छतेवर जर नगरपालिकेच्या वतीने उपाययोजना झाली नाही तर मनसे हा सर्व शहरातला कचरा गोळा करून नगरपालिका सीओ यवतमाळच्या दालनात फेकेल असा इशारा मी या ठिकाणी देत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.